नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी तुमचे इयत्ता 4थीतून उत्तीर्ण होऊन 5वीत आल्याबद्दल या नवीन शैक्षणिक वर्षात सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीतील विषय परिसर अभ्यास भाग 1 यातील पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी, या प्रकरणाची ओळख करून देण्यापूर्वी मी आपणास काही प्रश्न विचारू इच्छितो। यातील पहिला प्रश्न, आपण कुठे राहतो? प्रश्न दुसरा, आपल्याला उष्णता व प्रकाश कोणापासून मिळत असतो? तर तुमच्या मनात लगेच उत्तरसुद्धा आलं असेल, आपण जमिनीवरती राहतो, आपल्याला प्रकाश सूर्यापासून मिळतो। मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या पहिल्या प्रकरणाचं नावसुद्धा तेच आहे, आपली पृथ्वी आपली सूर्यमाला। मग यातील सायंकाळच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस आकाशाचं निरीक्षण करत असतात त्यावेळेस तुम्हाला एक मोठा परिवार आकाशामध्ये दिसत असतो। त्यामध्ये ग्रह, तारे, चंद्र, विविध प्रकारच्या चांदण्या हे सर्व आपण आकाशामध्ये बघत असतो। मग यातील आपल्याला ग्रह कशाला म्हणतात, तारे कशाला म्हणतात, उपग्रह कशाला म्हणतात, बटुग्रह म्हणजे काय, लघुग्रह म्हणजे काय, याची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये सविस्तर बघायची आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, यातील पहिला मुद्दा आज आपण अभ्यासूया। यातील पहिला मुद्दा आहे तारे। तारे कशाला म्हणतात? ज्या चांदण्या रात्री लुकलुकतात त्यांना तारे असे म्हणतात। ज्या चांदण्या रात्री लुकलुकतात त्यांना तारे असे म्हणतात। ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो त्यांना तारे म्हणतात। मग सूर्यसुद्धा तसाच आहे, त्याला स्वतःचा प्रकाश आहे आणि त्याच्या प्रकाशाने पृथ्वीवरती उजेड किंवा पृथ्वीवरती प्रकाश पडत असतो। पुढचा मुद्दा आहे ग्रह। ग्रह कशाला म्हणायचं? ज्या चांदण्या लुकलुकत नाही, ज्यांना स्वतःचा प्रकाश नाही त्यांना ग्रह म्हणतात। मग पृथ्वीसुद्धा एक ग्रह आहे। मग आपण पृथ्वीवरती राहत असतो। पृथ्वी काय करत असते? तर बघा, आपण एका छोट्या व्हिडिओमध्ये बघूया। पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते। तिच्या या फिरण्यास परिभ्रमण असे म्हणत असतात। आता या परिभ्रमणासाठी 365 दिवस म्हणजे 1 वर्षाचा कालावधी लागत असतो। ठीक आहे, आता आपण पुढचा मुद्दा बघूया, तो म्हणजे सूर्यमाला। सूर्यमाला कशाला म्हणतात? सूर्यमाला समजून घेण्या अगोदर मी आपणास एक छोटा व्हिडिओ दाखवतो। त्या व्हिडिओमधून तुम्हाला सूर्यमाला ही सविस्तर समजेल। बघूया हा व्हिडिओ। बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सूर्याच्या भोवती अनेक ग्रह फिरताना दिसत आहेत आपल्याला। त्यामध्ये पृथ्वी असेल, चंद्र असेल, लघुग्रह असेल, बटुग्रह असतील, इतरही ग्रह आपणास यामध्ये फिरताना दिसत आहेत। मग हे सर्व ग्रह काय करत असतात? ते आपापल्या कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरताना दिसतात। पुढील मुद्दा उपग्रह। उपग्रह म्हणजे काय? काही खगोलीय वस्तू स्वतःभोवती फिरता ग्रहांभोवती फिरतात, त्यांना उपग्रह असे म्हणतात। मग चंद्रसुद्धा स्वतःभोवती फिरता तो पृथ्वीभोवती फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतात। तुम्हाला परीक्षेला प्रश्न पण येऊ शकतो, चंद्राला पृथ्वीचा उपग्रह का म्हणतात? मग चंद्राला प्रकाश हा सूर्यापासून मिळत असतो, परंतु तो स्वतःभोवती फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतात। पुढील मुद्दा बटुग्रह। सूर्याभोवती फिरत असणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना बटुग्रह म्हणतात। हे सूर्याभोवती फिरत असतात, यांना स्वतःचा प्रकाश नसतो, हे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात, त्यांना बटुग्रह असे म्हणतात। लघुग्रह, मंगळ व गुरु यांच्या दरम्यान ज्या असंख्य लहान आकाराच्या वस्तू आहेत त्यांना लघुग्रह असे म्हणतात। हे लघुग्रह काय करत असतात? तेही आपापल्या कक्षेमध्ये सूर्याच्या भोवती फिरत असतात। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठामध्ये काय बघितलं तर तारे कशाला म्हणतात, ग्रह कशाला म्हणतात, सूर्यमाला म्हणजे काय, उपग्रह म्हणजे काय, लघुग्रह म्हणजे काय आणि बटुग्रह म्हणजे काय, आपण हे बघितलेले। यामधून आपल्याला आता काय करायचं आहे की आपण यामध्ये उद्या येताना वहीमध्ये आपण ग्रह कशाला म्हणतात, तारे कशाला म्हणतात, त्याचप्रमाणे
उपग्रह कशाला म्हणतात हे आपण आपल्या वहीमध्ये त्यांच्या व्याख्या किंवा तुम्हाला जे जे आठवेल ते लिहून आणायचे, त्यांच्या व्याख्या लिहून आणायच्या आहे. आणि त्याचप्रमाणे सायंकाळच्या वेळेस आकाशाचं निरीक्षण केल्यानंतर आकाशामध्ये तुम्हाला काय काय दिसतं त्या सर्व दिसणाऱ्या ग्रहांचे, उपग्रहांचे किंवा ज्या चांदण्या असतील ते जे तुमच्या निरीक्षणात येईल ते सर्व तुम्ही एका वहीच्या पानावरती सविस्तरपणे लिहून आणायचं आहे. याच ठिकाणी आपण थांबूया आणि बाकीचं बघा आपण नंतर बघूया.